आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। दरम्यान ही भेट का होतीये, ही नियोजित भेट होती का याबद्दल अद्याप तरी काही कळू शकलेले नाहीये, परंतु स्वाभाविकच दोन मोठ्या राजकीय नेत्यांची भेट होत असल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अधिकचे अपडेट जाणून घ्या, गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, अवघ्या काही तासात देशभरातला निकाल आणि या दोन दिग्गज नेत्यांची भेट, या भेटीचं काय नेमकं प्रयोजन आहे, काय अर्थ घ्यायचा? बघा, सदिच्छा भेट सांगितलं जात आहे, मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधीच आणि लोकसभा नंतर लगेच होणाऱ्या विधानसभे निवडणुकीचं गणित जर पाहिलं तर मनसे महायुतीत असेल असं वारंवार बोललं जात आहे। लोकसभेत तशी चर्चा होती, 1-2 जागा देण्याची चर्चा होती, मात्र झालं नाही, कारण ती जागा शिवसेनेनं घेतली। म्हणून लोकसभाचं निवडणूकचा निकाल काय येतो यावरतीच सगळं महायुतीचं भविष्य अवलंबून आहे आणि राज ठाकरे यांचा महायुतीत येणंही अवलंबून आहे। त्यासोबतच आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासंदर्भातले काही निर्णय महायुतीला किंवा भाजपला खास करून मनसेसोबत घेण्याची गरज आहे। याआधी आशिष शेलार यांनी भेट घेतली होती। मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांचं नाव दिलं, तर निरंजन डावखेरे जे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात त्यांनी त्यांच्या नावाची आज घोषणा झालेली आहे। म्हणून या संदर्भातही दोघा नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र प्रामुख्यानं लोकसभामध्ये काय होत आहे आणि लोकसभाच्या या धामधुमीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये भेट बऱ्याच दिवसांपासून झाली नव्हती, तर ही सदिच्छा भेट बोललं जाते। मात्र यामध्ये लोकसभेचं गणित, लोकसभेनंतरचं गणित आणि आता आगामी होणारा विधान परिषदा म्हणा किंवा पदवीधर ज्या मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते आणि दोघांमध्ये शिवतीर्थावर मागील काही वेळापासून चर्चाही सुरू आहे। यासोबतच प्रामुख्याने ही भेट गणेश तुझे म्हणते त्याप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असणार आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीला राज ठाकरेंनी दिलेला बिनशर्त पाठिंबा असेल, त्यानंतर येणाऱ्या पुढच्या निवडणुका असतील, या देखील काही चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकतात? निश्चित, कारण लोकसभा आणि विधानसभेमध्ये जास्त अंतर नाहीये, 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुका लागतील। त्याची तयारी, कोणत्याही निवडणुकीची तयारी हे अनेक महिन्यांआधी किंवा 1 वर्षाआधी करतात भाजप खास करून, तर कालावधी कमी आहे। महायुतीमध्ये जर मनसे आलं तर त्यांना ऍडजस्ट कसं करायचं हे सगळं काही लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचं परफॉर्मन्स कसं असतं त्यावरती मनसेला किती जागा मिळतील हेही ठरवलं जाईल। कारण जसं आपण म्हणतो ज्याचा स्ट्राईक रेट असेल चांगला, त्या स्ट्राईक रेटच्या आधारे महायुतीमध्ये जागा वाटप होईल। म्हणून मनसेला सोबत घ्यायचं हे जवळपास निश्चित झाल्यानंतर कोणाच्या जागा मनसेला मिळतील, राज ठाकरेंना मिळतील यावरती अद्याप प्रश्नचिन्ह आहे। तर त्याबद्दल चर्चा होणार आहे, मात्र लवकरात लवकर किंवा पहिला तास जे असणार आहे ते विधान परिषद निवडणुकांसंदर्भात असणार आहे। त्यामध्ये मनसेने आपला उमेदवार दिला आहे, तर त्यावरती चर्चा होणार आहे। त्यावरती मनसेचं काय भूमिका असते यानंतर या भेटीनंतर ते पाहणं महत्वाचं असेल। दीपक, गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।